माझं गाव शिपूर, माझी दूध संस्था आहे शिवलिंग दूध डेअरी. आम्ही गेली 20 वर्षे दूध गोकुळला पुरवतो. एकही दिवस असं झालं नाही की आमच्या दूध संस्थेने एकही दिवस आमचं दूध खंडित झालेलं नाही. तरीसुद्धा आमच्या दूध डेअरीला त्यांनी नोटीस काढलेलं आहे. खरं तर हे जे त्यांनी जे षडयंत्र रचलं आहे, हे संस्था दूध संस्था आहे, त्या संस्थांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठी ही सगळी यंत्रणा त्यांनी राबवत आहेत. खरं तर शिवाजी पाटील साहेब आमदार आहेत, बेलवाडे साहेब, ह्यांनी ह्या गोष्टी करत असताना पहिल्यांदा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे होता. मुळात त्यांनी संस्थांचा अभ्यास करायला पाहिजे. त्यांनी ज्या संस्था दूध घालत नाहीत त्यांच्यासाठी आज अचानक नाही तर गेल्या 2023 पासून आमच्या संस्थेची ऑडिट आहे, आमच्या संस्थेची निवडणूक आहे, आमची दूध संस्था नियमित दूध पुरवते. मग ह्याच्या अगोदर आम्हाला नोटीस का संस्थे अधिकाऱ्यांनी दिले नाही? अचानक आम्हाला कसं का नोटीस दिली? आणि म्हणून हे जे षडयंत्र रचलंय हे शिवाजी पाटील साहेब आणि बेलवाडी साहेब यांच्या पाठीमागे कोणतरी एक अदृश्य शक्ती आहे आणि ह्या सगळी ही लोक ही करत आहेत. ह्याचा मूळ हेतू काय आहे की ह्या दूध संस्थांना ह्या निवडणुकीपासून वंचित ठेवणे हा त्यांचा उद्देश आहे. आणि म्हणून आज आम्हाला नोटीस जरी आल्या असल्या तर त्या नोटीससाठी आम्ही इथं आलो होतो. इथल्या अधिकाऱ्याने आम्हाला नोटीस पाठवली. अधिकारी इथं उपस्थित असायला पाहिजे होते. आमचं म्हणणं त्याने ऐकून घ्यायला पाहिजे होते. मग म्हणणं त्याने आमचं ऐकून न घेता ते आज इथं उपस्थित नाही. मग एवढ्या संस्थांना तुम्ही बोलून जर तुम्हीच उपस्थित राहणार नाही, आज 200 किलोमीटर अंतरावर लोक इथं आलेले आहेत, त्यांनी काय करायचं हा प्रश्न आहे. आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की कुठल्या गोष्टी आज इथं निकाल घेतल्याशिवाय आपण जायचं नाही असा निर्णय घेतला आहे. सायलेंट स्टार्ट, स्मूथ राईड्स, स्टाईल, कम्फर्ट अँड सेव्हिंग्स, सुझुकी ई-ॲक्सेस. आजच मोहिते सुझुकी शोरूमला भेट द्या.